जे बोलले एकदम योग्य आहे। मी त्यावेळेस हेच बोललो होतो काल की देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ज्या ज्या योजना चालू केल्या, महाविकास आघाडीची 33 महिन्याची सरकार जी आली त्यांनी त्या योजना बंद केल्या। उद्या महाविकास आघाडी जर पुढे आली तर या महिलांचा 1500 रुपये महिना बंद होईल आणि महायुती आली तर आम्ही सगळे मिळून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला विनंती करू की 1500चे 3000 करा। या वाक्याचं विपर्यास करून कुठंतरी सगळ्या हे जे बोलणारे आहे, विजय वडेट्टीवार असो की संजय राऊत असो, यांना एक तरी आठवते का की उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीच्या सरकारने एक योजना लोकहिताची आणली असेल। काय केलं यांनी? ठेकेदाराची बिलं काढले, 100 कोटीचा घोटाळा केला, पोलीस भरतीमध्ये पैसे खाल्ले, त्या ठिकाणी जे महाराष्ट्रामध्ये ब्लॅकमेलिंग झाली त्या ठिकाणी वाजे प्रकरणसारखे मोठमोठे प्रकरण घडले महाराष्ट्रामध्ये। पण एक तरी मुंबई महानगरपालिकेसारख्या ठेकेदारांनी पूर्ण पैसे जे आपले पर्सेंटेजचे असते, ठेकेदारी पर्सेंटेजचे, ते मातोश्रीवर पोहोचवण्याचं काम केलं। पण एक योजना जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी आणल्या त्याच्यातली एक योजना तरी चांगली त्यांनी त्यांच्या सरकारमध्ये आणली का? उलटी ती योजना बंद केली, फडणवीसांनी आणली ती। म्हणून लाडकी बहीण योजना बंद होऊ नये म्हणून महायुती पाहिजे। जर महायुती आली नाही, जर आघाडी पुढे आली तर ही ती योजना बंद करेलच, पण सगळ्या ठेकेदारांच्या घरामध्ये पैसे भरण्याचं काम करेल। तुम्ही ज्या पद्धतीनं काल वक्तव्य केलं त्यावर अजित पवारांनी देखील प्रतिक्रिया दिली। त्यांनी म्हटलं की लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेणार नाही, ते तुमचेच आहे। काही लोक चुकीचं वक्तव्य करत असल्यामुळे सरकारची बदनामी होत असते। असं आहे, विरोधक महाविकास आघाडीमधले कुठल्या ना कुठल्या विषयावर राजकारण करतात। आज अमरावती जिल्हा असो, बंडेरा मतदारसंघ असो, सगळ्या महिलांना त्या ठिकाणी जास्तीत जास्त नोंदणी करणं, जास्तीत जास्त प्रमाणपत्र देणं आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा प्रचार प्रसार करणं, हे काम युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने आम्ही गेल्या 3 महिन्यापासून करून आलो। सगळ्यात जास्त नोंदणीसुद्धा आम्ही केल्या। मला असं वाटते की एका बहीण भावाचं जे नातं असते, बहीण आणि भाऊ आपसामध्ये काही बोलू शकतात, त्या नातं असं असते की त्या नात्यामध्ये गमती पण चालतात, गमतीमध्ये बोलणं पण चालते आणि बहिणीने बोललेलं भाऊ सहन करते आणि भावाने बोललेलं सुद्धा बहीण सहन करते। त्याचं कारण हे आहे की हे नातंच एवढं मजबूत आहे की त्या नातं जे आहे ते अनमोल आहे, त्याचं काही मोल नाही आहे। तर अशा अनमोल नात्यामध्ये मला असं वाटते, मी स्पष्ट बोललो होतो, महाविकास आघाडीने महायुतीच्या काळामधल्या सगळ्या योजना बंद केल्या। जर कुठेही महाविकास आघाडीने खोटा नाटा प्रचार करून मतं मिळवली तर ही लाडकी बहीण योजनासुद्धा भविष्यामध्ये बंद होईल आणि महायुतीला आणून 1500चे 3000 आम्ही करायला लावू। भरभरून महायुतीला मतदान करा असं मी बोललो होतो। की पुढच्या विधानसभेत रवी राणा हे तुम्हाला दिसणार नाही आणि रवी राणा हे महाराष्ट्राची मस्करी करतात, तुम्ही काय सांगा? असं आहे की महाराष्ट्राचा, अमरावती जिल्ह्याचा सुपुत्र आहे आणि मला वाटते महाराष्ट्रावर हृदयापासून महाराष्ट्राची जनता, महाराष्ट्रीयन म्हणून, एक मराठी माणूस म्हणून मी प्रत्येकावर प्रेम करतो। मस्करी करायचा प्रश्न येत नाही। संजय राऊत ज्या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीवर थट्टा करतात, त्यांना माझा सवाल आहे, तुम्ही ग्रामपंचायतचे इलेक्शन तरी लढले का आजपर्यंत? तुम्ही महानगरपालिकेचे इलेक्शन लढले का? अरे संजय राऊतला जेव्हा इलेक्शनमध्ये उभे होते राज्यसभामध्ये, अर्ध्या मतांनी तो निवडून आला आणि आजपर्यंत ना लोकशाहीमध्ये कुठलंही इलेक्शन तो लोकांमध्ये जाऊन लढला नाही, लोकांमध्ये जाऊन मतदान मागितलं नाही आणि लोकशाहीच्या गोष्टी करते, याला पाळणार त्याला पाळणार। अरे स्वतः संजय राऊतनं हिंमत असेल ना तर माझ्या विरोधात येऊन उभा राहा म्हणा, बंडेरा मतदारसंघात उभा राहा म्हणा, अमरावती जिल्ह्यात उभा राहा म्हणा। या जिल्ह्यातली जनता त्याचं डिपॉझिट जप्त करून मातोश्रीला वापस पाठवून दे। पण आजपर्यंत ग्रामपंचायत नाही, महानगरपालिकाने, आमदारकीने कुठलंही इलेक्शन लोकशाही पद्धतीनं लोकांमध्ये जाऊन लढला नाही, तर याला टीका करण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे। हा एकच करू शकते, जाऊन सिल्वर वोकर लोटांगण टाकू शकते,
10 जनपदावर जाऊन लोटांगण टाकू शकते आणि मातोश्रीची चौकीदारी करू शकते, पण कुठल्या लोकांच्या न्यायासाठी आजपर्यंत संजय राऊत एक शब्द बोलला असेल लोकांच्या हितासाठी, या महाराष्ट्र हितासाठी? एखादा वाक्य दाखव. हो, भाऊबीज माघारी घेतली जात नाही म्हणत जे आहे ते स्पष्टीकरण दिलेलं देवेंद्र फडणवीसांनी. त्यांनी पण सांगितलं की रवी राणा यांचं वक्तव्य हे निंदनीय आहे म्हणून. सुनील तटकरे विरोधी लोकांचं ऐकून त्यांनी वक्तव्य केलं असेल. त्यांना माझा सल्ला आहे, मी काय बोललो ते ऐका आणि त्या ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल की मी बहिणींबद्दल एक भावाचा आपुलकी किती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.